नमस्कार, मी जितेंद्र राठोड. थिंक जिते या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. अभ्यास मी नंतर करणार यावर आपण काय विषय मांडू शकतो. शक्यतो मुलांच्या मनामध्ये टाळण्याची वृत्ती असते. मग आता त्यासाठी काय, आता ही टाळायचं ही विचार आलेला आपल्या मनात, नाही बाबा मला अभ्यास करायचं नाही आहे, तर काय त्याच्यासाठी काय नेमकं याच्यापासून परावृत्त होऊन अभ्यासाकडे कसं वळायचं. त्यासाठी पहिली गोष्ट आहे की इमिजिएटली आत्ताच्या आत्ताच तत्काळ सुरुवात करायची आहे. की जर तुम्हाला ज्या क्षणी तुम्ही विचार करता की नंतर करेन, मी नंतर करतो बाबा, तर त्या क्षणी थोडा अभ्यास करा. म्हणजे जसं 5 ते 10 मिनटं अभ्यासाला सुरुवात करा. आणि 5 ते 10 मिनटं का असे ना, मग सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. स्टार्ट केलं की मग ते आपण बरोबर ते पुढची स्टेप करतो. नंतर म्हणजे नंतरचे 5 ते 10 मिनटं झालं की थोडंसं एखादं दुसरी स्टेप काय करायची आहे, एखादं छोटंसं लहान ध्येय म्हणजे गोल ठरवायचं आहे. की जसं आता हे 5-10 मिनटं झाले, 10 मिनटं मी अभ्यास करणार आहे, 10 मिनटं, आणि यामधला हा टॉपिक मी करणार आहे, असं मला करायचं आणि सुरुवात करून टाकायची. ते 10 मिनटं तुमचं मन त्याच्यामध्ये ते पूर्ण लावायचं आहे. आणि ते लागलं नंतर, मग नंतर आणखी स्वतःला म्हणायचं की पहा मी अभ्यास केला 10 मिनटं. आणि नंतर मग तिसरी स्टेप आहे अधिक चांगल्या कामगिरीची म्हणजे तुलना करायची. की मी किती अभ्यास चांगला करतो, मी ज्या ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहेत, ज्या आपण ज्याच्यामध्ये अचिव्हमेंट मिळवलेली आहे त्या गोष्टी, आणि ज्या नाही केल्या त्याच्या गोष्टी, आणि स्वतः आत्ता जस्ट करून आलो, त्यासाठी आपण काय करू शकतो. यासाठी तुम्ही अभ्यास न केल्यासुद्धा काय होऊ शकते आणि अभ्यास केल्यानंतर काय काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, हे सर्व विचार आपण करायचा आहे. त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळते. त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे, जी तुम्हाला जे व्यत्यय आणि ते प्रलोभने आहेत त्याला दूर ठेवायचं आहे. जसं टी व्ही असेल, मोबाईल असेल, इन जनरल तुमचे फ्रेंड सर्कल असेल, ज्याच्यातून आपलं मन, ज्याच्यामध्ये मन रमते, त्या गोष्टीपासून थोडंसं काही अभ्यास करेपर्यंत दूर राहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वी गोष्ट आहे म्हणजे प्लॅन आखायची आहे, योजना. म्हणजे जे आपण की बाबा अभ्यासाची वेळ ठरवणे, त्यानंतर त्याला वेळापत्रकात लिहायचं आहे, नंतर ते निश्चित केलेलं आहे ते न विसरता त्यावेळेस अभ्यास करायला बसायचं आहे. नंतर पुढची स्टेप आहे की मी एवढं अभ्यास करणार आणि पूर्ण केल्यानंतरच मी बाकीचा दुसरा विषय करणार किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणार. जे तुम्हाला जे करायचं आहे, जे एंटरटेनमेंट करायचं आहे त्या गोष्टी मी करणार, असं आपण स्वतःला म्हणायचं आहे. आणि एवढं झाल्या होईपर्यंत मी कोणत्याच गोष्टी त्याच्यातून मी डिस्टर्ब होणार नाही, अशा पद्धतीने आपण स्वतःला म्हणायचं. आणि 30 मिनटाचा जर पहिले स्टार्ट करू शकता, आणि 30 मिनटं झाले की नंतर मग दुसरा भाग, तिसरा भाग, असं करत करत आपल्याला करायचं. म्हणजे यामुळे काय होईल की मी अभ्यास नंतर करीन किंवा मी नंतर करणार, की मी आता करणार, आपल्याला म्हणजे जे नाही आहे, जे माइंडसेट, ते मी आता करणार या विचारात आपल्याला बदलायचं आणि करायला सुरुवात करायची आहे. बरोबर आहे, लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे की एक नियम आहे 5-2-1. जसं म्हणजे 5 मिनटं अभ्यास करा, 2 मिनटं विश्रांती घ्या, आणि 1 मिनटं असं 1 मिनटासाठी विचार करा की तुम्ही काय शिकले. बरोबर आहे. म्हणजे जे आता पहिले 5 मिनटं काय करायचं आहे, थोडंसं अभ्यास करायचं, 2 मिनटं थोडं रिलॅक्स व्हायचं, आणि 1 मिनटामध्ये विचार करायचा की आपण 5 मिनटामध्ये काय काय वाचलं ते. म्हणजे यामुळे काय होईल, तुमची एकाग्रता वाढेल. तुम्ही 5 मिनटं अगोदर काय वाचलं ते तुमचं ब्रेन तिथे कॉन्सन्ट्रेट होईल, आणि एकाग्रता वाढण्यासाठी ही चांगली पद्धत आहे, आणि आळस कमी होईल. पुढची स्टेप आहे, आणि सर्वात म्हणजे कायम आज मनोवृत्ती. म्हणजे आत्ताच्या आत्ता याच वेळेस मी हे करणार आहे. नेहमी विचार करा की आजचं सर्व काम मी आजच करणार आहे, आणि उद्यावर ढकलायचं नाही आहे, आणि त्याचं टेन्शनच येऊ द्यायचं नाही. म्हणजे आजच्या आजच मला हे करायचं आहे. कायम आज मनोवृत्ती. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे सोपी सुरुवात. जे पण अभ्यास करायला सुरुवात करायची, इझी सब्जेक्ट घ्यायचा आणि सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात रस वाटेल, इंटरेस्ट येईल, आवड निर्माण होईल. आणि अशा सोप्या विषयाने तासाने सुरुवात करायची, आणि सुरुवात केल्यानंतर तुमची लय पकडल्या जाईल, आपोआपच ते लिंक लागत जाते. त्यानंतर पुढचं आहे जे म्हणजे एखाद्या लक्ष केंद्रित साधन वापरा. म्हणजे जसं जे तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पोमोडोरो टेक्निक आहे, जे 25 मिनिटाचं एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आणि 5 मिनिटाचा ब्रेक. ही गोष्ट तुम्ही त्या करू शकता, आणि त्याच्यामुळे तुम्ही खूप इंटरेस्ट येईल तुम्हाला. त्यानंतर रोजची जी सुरुवात आहे, दिवसाची सुरुवात ही अभ्यासाने करायची आहे.
ज्यामुळे तुमचं लक्ष सकाळी उठल्यामुळे अभ्यास केल्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल, पॉझिटिव्हनेस होईल आणि नंतरच्या काळात तुम्हाला आराम मिळेल. बरोबर आहे. पुढची स्टेप आहे, आधी अवघड काम करा किंवा तुम्हाला जे वाटते तर एक तर सोपं काम करू शकता किंवा अवघड काम करू शकता आणि कंटाळवाणं काम घेऊ नका आणि इंटरेस्ट येईल अशा पद्धतीने ते काम करायला सुरुवात करा. आणि नेमकं आपल्याला पुढची स्टेप आहे की आपल्याला कशातून मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते ते करायचं आहे, ते ठेवायचं आहे. त्या गोष्टी समोर तुम्ही भिंतीवर लावून ठेवू शकता. तुम्हाला काय बनायचं आहे, काय करायचं आहे किंवा जे काही तुमच्या माइंडमध्ये येते त्या गोष्टी तुम्ही वाचून पुन्हा पुढच्या स्टेपला जाऊ शकता. आणि नंतर पुढची आहे की स्वतःचा विचार स्वतःच करायचा की बाबा की मी अभ्यास केला तर काय होऊ शकते आणि मी नाही केला तर काय होऊ शकते. याचा पुढचा परिणाम आपण जर नाही अभ्यास केला तर किती प्रॉब्लेम याचे येऊ शकतात आणि स्वतःचं लाईफ आपण स्पॉईल करतो ही लक्षात घ्यायचं, विचार करायचा आहे. आळस दूर करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समजा जर अभ्यास नाही केला तर पनिशमेंट द्यायची आणि अभ्यास केला, चांगला रिझल्ट समजा आपण चांगलं करून दाखवलं तर स्वतःला पुरस्कार म्हणजेच काहीतरी बक्षीस पण द्यायचं आहे. छोटे काही गोष्टी तुम्ही देऊ शकता स्वतःला. आणि नंतर मग जे दिवसभराचं टाईम टेबल आहे ते आपण ठरवून ठेवायचं. जसं शाळेचं आपण प्रत्येक पिरियड कसं 30 मिनिटाचा 35 मिनिटाचा पिरियड असतो त्यानुसारच मग आपण आपलं जे बाकीचं टाईम आहे जे शाळेच्या व्यतिरिक्त त्यामध्ये पण आपण टाईम टेबल लावून ठेवायचं की काय करायचं, कसं करायचं, कोणती गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी टाईम टेबल ठेवून घ्यायचं आहे. आणि पुढे जिथे अडतो पुढची स्टेप असं आहे की फ्रेंड्स जे आहे, मित्र आहे आपले जे फ्रेंड सर्कल आहे त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. जे अभ्यास करणाऱ्या अशा मित्रांसोबतच राहायला पाहिजे. आणि थोडं पण नियमित. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. थोडं करायचं आहे पण करायचं आहे, पण त्याच्यामध्ये नियमितता असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे जे सातत्यपूर्ण असलं तर ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दररोज कमी वेळ देणं आणि अधिक परिणामकारक ह्या सर्व गोष्टी असते. म्हणजे हा जो आहे हे उपाय अवलंबल्याने नंतर करणार हा विचार कमी होईल आणि तुम्हाला अभ्यासात नियमितता आणता येईल. ह्या सर्व गोष्टी तुमच्या अभ्यासाला उभारी देणार आहेत, अभ्यास करायला सुरुवात करणार आहे. म्हणून तुम्ही ह्या सर्व गोष्टी करा. आणि मी अभ्यासाच्याच गोष्टी याच्यासाठी सांगतो कारण तुम्ही अभ्यासाला लागले पाहिजे. कृपया ह्या सर्व गोष्टी पुन्हा ऐका. तुमच्या फ्रेंड सर्कलला तुमचे जे मित्रमंडळ आहेत त्यांनाही पाठवा की सांगा की माझ्या सरांनी या व्हिडिओ बनवला आहे, मला खूप आवडलेला आहे आणि तूही पण ऐक, तू लाईफ जीवन बदल. अभ्यास जर तू टाळत असेल तर त्याला हे सेंड करायचं आहे. बरोबर आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.